कुणाला तुम्ही विभागामध्ये जाऊन विचारा की विजय माने पहिल्या दिवसापासून जोपर्यंत करोना होता तोपर्यंत रस्त्यावर काम करत होता आणि तेच मनाला एक समाधान वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मला जर राजकारणात नसतो तर मला लोकांची सेवा करता आणि लोकांना हेच पाहिजे की नगरसेवक आपला अडीअडचणीला 24/7 भेटला पाहिजे. माझ्याबद्दल एक जरी व्यक्ती बोलली की विजय मानेने ऑफिसमध्ये भेटत नाही, विजय मानेने नगरसेवक असताना 15 वर्षात काही कामं केली नाही, अशी परिस्थिती काय झाली नाही? कारण मी 24/7 काम करत असतो. म्हणून सर्व राजकारण्यांना मी सांगतो की लोकांशी प्रेमाने राहून राजकारण करत राहा, हीच खरी राजनीती असेल. गेली 29 वर्ष आम्ही राजकारण करतोय, पण आम्ही असं कुणाशी द्वेष भांडणं का केले नाही? आम्ही तर शिवसेनेमध्ये, पवारसाहेब तिकडे होते, मग त्या व्यक्तीला पण मी आज त्यांचा आदर करतो. तो हमारी यही मांग है की जो ॲक्सिडेंट कम होना चाहिए, ये विरोधी पक्ष की मांग है. द पब्लिक न्यूज 24 लेके आ रही एक नया सेगमेंट, अपना नगर सेवक. आज हम जो सेगमेंट लाने वाले हैं इसमें हम नवी मुंबई में और मुंबई में जितने नगर सेवक हैं उनकी राजनीतिक कैरियर के बारे में, उन्होंने अपनी राजनीतिक कैरियर कहां से शुरुआत की थी और जो आज ये मुकाम हासिल किया है उसके पीछे का राज क्या है, हम अपने चैनल के माध्यम से आपको दिखाने वाले हैं. अपने नगर सेवक के बारे में जानकारी देने की बात की थी. आज हम पहुंचे हुए हैं नवी मुंबई में नगर सेवक विजय माने सर के पास. आज हम उनकी राजनीतिक कैरियर की शुरुआत उन्होंने कैसे की थी और अपने आने वाले समय पर जनता के लिए उनका क्या लक्ष्य है अगर जनता उनको इस बार चुन के लाती है, पूरी जानकारी हम लेंगे. तो सर नमस्कार. नमस्कार. न्यूज 24 में नमस्ते. तो सर सबसे पहले तो मैं आपसे जानना चाहूंगा कि आपकी स्कूल की जो लाइफ थी वो कैसी रही और आपका राजनीतिक करियर में आने का डिसीजन आपका कब से लिया आपने? आमची तशी शाळेची सुरुवात झाली ती देशामध्ये नावाजलेलं असं कास पठार, जिथं म्हणजे देशातून पर्यटक येतात, त्या खेडेगावातून माझा जन्म झाला. त्या गावातून मी पेटरी बंगला येथे शाळेला सुरुवात केली. त्यानंतर साताराला प्रतापसिंह हायस्कूल या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये कॉलेज केलं आणि तिथून नंतर मी नवी मुंबईसारख्या ठिकाणी खेतवाडी इथे ज्या ठिकाणी गावचा एक गाळा असतो, म्हणजे सामान्य कुटुंबातून आलेली एक व्यक्ती, ती व्यक्ती त्या खेतवाडीमध्ये राहून खानावळीचा एक डब्बा जेवण करून त्या मुंबईसारख्या ठिकाणी राहिलो. त्यानंतर नवी मुंबईमध्ये 1993 साली एक वडिलांनी सिडकोच्या माध्यमातून एक 18 स्क्वेअर मीटरचा रूम घेतला होता नेरूळमध्ये. आणि अशा या परिस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये आल्यानंतर नेरूळमध्ये सुरुवातीलाच ज्या वेळेला या विभागामध्ये काही नव्हतं त्यावेळेला आम्ही इथं राहण्यासाठी आलो. तो सर आपने जो राजनीतिक करियर की शुरुआत की थी आपके अपने स्कूल लाइफ में, तो सर आपने डिसीजन स्कूल लाइफ में सोच लिया था कि कुछ करना है या उसके बाद आपने किसी को देखकर राजनीतिक करियर में अपना बनाना चाहा? नाही, शेवटी राजकारणामध्ये यायचं म्हणजे आमच्या मागं कुठलं बॅकग्राऊंड नव्हतं, कुठलं राजकीय वलय नव्हतं. मग सामान्य कुटुंबातून आलेले एक व्यक्ती म्हणून वडील मुंबईसारख्या ठिकाणी खेतवाडीमध्ये एक सामान्य हातगाडी ओढायचे आणि त्या कुटुंबातून जन्म झालेला. पण नवी मुंबईमध्ये आल्यानंतर ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 1993 साली गटप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर शाखाप्रमुख झालो. या विभागातील नागरिकांच्या आशीर्वादाने नगरसेवक झालो. नंतर आज गेली 15 वर्ष शिवसेनेचा शहर म्हणून नवी मुंबईमध्ये काम करतो. त्यामुळे राजकीय कुठलं वलय नव्हतं. राजकारणामध्ये शिवसेना प्रमुखांची प्रत्येक सभा नवी मुंबईत असताना ऐकल्यानंतर एक दैवत मानून त्या शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने कुठलंच वलय नव्हतं आपल्या मागं, कोई पीछे नहीं था. मेरा पिताजी खेतवाड़ी में एक हाथगाड़ी, जो रास्ते में हम लोग सोते थे, खानावली बोला तो खाने का जाने का दोपहर को 2 बजे डब्बा लेने का, ऐसे परिस्थिति में पॉलिटिक्स में आया. और नवी मुंबई में आने के बाद जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे के आशीर्वाद से गट प्रमुख बना, शाखा प्रमुख बना, नगरसेवक बना, शहर प्रमुख बना, ये सब बालासाहेब का आशीर्वाद है. सर जनता जानना चाहेगी एक जैसे नगर सेवक देखते हैं तो पॉलिटिकल जब हम सभा में जाते हैं या चुनाव होता है एक दूसरे पर बहुत हम आरोप और प्रत्यारोप लगाते हैं, लेकिन जनता जानना चाहती है कि आपका पर्सनल लाइफ कैसा है और अपने पर्सनल लाइफ में आप परिवार के सामने कहीं घूमने जाते हैं या फिर स्ट्रेट फॉरवर्ड जो रहना है उस टाइप का लाइफ चलता है आपका? तुम्ही बघितलं असेल नेरूळमध्ये राहायला आल्या नवी मुंबईमध्ये आल्यानंतर
मी सामान्य कुटुंबामध्ये 18 स्क्वेअर मीटरचं एक छोटंसं घर होतं. त्या घरामध्ये आईवडील राहायचे, भाऊ राहायचा, 3-3 फॅमिली राहायचो. म्हणजे शेवटी सामान्य कुटुंबातूनच आम्ही राजकारणामध्ये उदयास आलो. पहिलं तर सुरुवातीला रिक्षा चालवली, सोसायटीमध्ये दूध टाकलं, सोसायटीचे जे त्यावेळेला वॉचमॅन ठेवण्याची परिस्थिती नव्हती, त्यावेळेला सोसायटीचं पाणी सोडलं, रिक्षा चालवली, दूध टाकली, पानपट्टी चालवली आणि स्वतःच्या कर्तृत्वावर नावारूपाला आल्यानंतर शेवटी जनतेमध्ये ही जनता जर नसती, या नागरिकांनी एक सामान्य कार्यकर्त्याला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे नगरसेवक केलं आणि शेवटी नगरसेवक झाल्यानंतर कुठली डोक्यात हवा न करता कुटुंबामध्ये परिवार आहे. आज जरी तुम्ही 27-29 वर्षीय विभागामध्ये मी राहतो, पण कोण असं नेतागिरी न करता, कारण या विभागाने आपल्याला राजकारणामध्ये घडवलंय. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद नसता तर आज आपण नगरसेवक झालो नसतो, सरपंच झालो नसतो. त्यामुळं असं काय राजकारणामध्ये नेतेगिरी करत फिरण्यापेक्षा सामान्य लोकांच्या अडचणीसाठी कामं करत राहिलो. सर, जनता ये भी जानना चाहेगी कि जब हम कुछ काम करते हैं और जब पॉलिटिकल लाइफ में आते हैं तो बहुत कुछ सेक्रीफाइस करना पड़ता है लाइफ में अपने. एक तरफ अगर समाज के लिए है तो परिवार को सेक्रीफाइस करना पड़ता है, अपनी खुशी को भी सेक्रीफाइस करना पड़ता है. आपकी लाइफ में ऐसा कुछ हुआ है जो राजनीति के कारण आपने सेक्रीफाइस किया है? नाही, शेवटी वर्षाचे 365 दिवस 24/7 समाजसेवा करत असता परिवाराला तर वेळ देऊ शकत नाही. म्हणजे ज्या वेळेला माझी मुलं लहान होते त्यावेळेला मी सकाळी घरून निघायचो, त्यावेळेला मुलं झोपलेले असायची आणि मी घरी जायचो त्यावेळेला मुलं झोपलेले असायचे. अशा परिस्थिती शेवटी प्रत्येक राजकारणाची ती परिस्थितीच आहे. तुम्हाला जर 29 वर्ष राजकारणात टिकायचं आहे तर ह्या सर्व गोष्टी कराव्या. त्यामुळे परिवाराला वेळ देता येत नाही हे मान्यच करावं, कारण शेवटी जनता जनार्दन असतं. नवी मुंबईत काम करत असता वेळी निवडणुका असतील, विविध उपक्रम असतील, आंदोलनं असतील, विविध असे कार्यक्रम असतील, त्यामुळे परिवाराला वेळ देता येत नाही. पण परिवार शेवटी सॅटिस्फाय असतोच, कारण शेवटी परिवाराला माहीत असतं एकतर आपल्याला राजकारण करायचं किंवा शेवटी तुम्ही परिवाराच वेळ झाला तर समाजाची समाजसेवा करू शकत नाही आपण. तो घर से तो बहुत सारे कंप्लेन आते होंगे सर कि आप राजनीति में हैं तो घर में टाइम नहीं दे पाते होंगे आप. नहीं, घर में तो 2-2, 3-3 दिन तो घर में फैमिली बातचीत भी नहीं करती, क्योंकि उनको भी लगता है कि हमारे लिए कुछ टाइम दो, लेकिन टाइम नहीं दे सकता. अभी परसों समझो गणेश उत्सव था, पूरा नवी मुंबई में 50-100 घर में जाके टाइम ही नहीं दे सकता. उनको लगता था चलो अपन किधर गए, तो वो सब चीज होती है. क्योंकि एक तो तुम घर में काम कर सकते हैं, ऐसा कुछ नहीं, पब्लिक नहीं बोलती कि तुम घर छोड़ो. तो घर एक तो घर में तो सब नाराजी होना तय है, क्योंकि उनको लगता है अभी गणेश उत्सव 10 दिन पहला गए, नहीं दे सकते टाइम. तो वो हिसाब से सब ये चीज पॉलिटिक्स में हर पॉलिटिक्स को मालूम है. तो सर आम जनता जानना चाहती है जैसे उनके पारिवारिक लाइफ में वो अपने बाइकों से डरते हैं, या कि आपके लाइफ में आप किससे डरते हैं? नहीं, देखो ये सब चीज, मैं तो पहली बात तो डरता हूँ माँ बाप से, डरता हूँ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहब से, डरता हूँ पब्लिक से. फैमिली से डरना तो जरूरी है, क्योंकि फैमिली फैमिली रहती है और उनके साथ कितने साल से अपन एक साथ रहते हैं, थोड़ा उनका गुस्सा तो होना जरूरी है, क्योंकि उनको भी लगता है कि हमारे लिए अभी टाइम नहीं दे सकते, तो नहीं दे सकते तो नहीं. अभी गुस्सा झगड़ा ये सब नहीं होता है, क्योंकि अभी बच्चे लोग, मेरी बच्ची MBA की है, अभी वो कोटक बैंक में काम करती है, मेरा लड़का मैकेनिकल अभी लास्ट ईयर होके छोटा मोटा काम धंधा करता है. वो हिसाब से सब ये फैमिली, मेरा माँ बाप सुखी है, वो खा पी के गाँव में, हमारा सतारा में एक छोटा सा होटल है, होटल में काम करते हैं. तो सर अपनी राजनीतिक जो विरासत है, आपको क्या लगता है कि आपके बाद आपके परिवार में कौन उसको लेने वाला है या अपनाने वाला है? नहीं, अभी आप देखेंगे आज के ये सब तकलीफ में आप जवान जो तरुण हैं वो पॉलिटिक्स में नहीं आना चाहते, क्योंकि अभी हमारे भी बच्चे लोग हैं, लड़का है, अभी हमारे वार्ड में या नवी में काम करते युवा सेना है, ये सब जवान लोग हैं, लेकिन उनको क्या लगता है कि अपना कॉलेज काम धंधा, वो नया जो युवा है वो पॉलिटिक्स में आना जरूरी है. अभी क्या होता है, अभी काम करते टाइम मैं समझो काम कर रहा हूँ तो पब्लिक क्या सोचती है कि घर का कोई लड़की या लड़का, लेकिन पॉलिटिक्स में ऐसा कोई घर का आने को नहीं चाहता है, लेकिन ज़बरदस्ती उनको कर भी नहीं सकते, क्योंकि आजकल जवान युवा उनको पॉलिटिक्स में इतने कुछ इंटरेस्ट नहीं. लेकिन मैं सबको, जवान लोग को, युवा को आह्वान करता हूँ कि तुम्हारे जैसे पब्लिक आएंगे तो आज देश में जो चल रहा है वो किधर, तो आप पब्लिक देखते हैं आज गूगल पे, व्हाट्सएप पे, फेसबुक, ये सब देखते, उसके लिए युवा ने पॉलिटिक्स में आना जरूरी है. सर मैं जानना चाहेंगे जनता भी कि हर किसी के लाइफ में एंटरटेनमेंट होता है, तो आपको कौन सी मूवी पसंद है, किस टाइप की मूवी देखना पसंद है, और आप अपना मनोरंजन किस टाइप से करना पसंद करते हैं अपने लिए? मी तर गेली 29 वर्ष राजकारणामध्ये आहे. खरोखर अगदी मनाला दुःख पण वाटतं
की परिवार कधी कधी बोलतो आपल्याला पिक्चरला जायचं, पण तो वेळ नाही देता येत. कारण शेवटी कुठेतरी संध्याकाळी कार्यक्रम असतात, दिवसा कुठेतरी कार्यक्रम असतात, इकडे तिकडे पळापळी असते. त्यामुळं मूवीचा तसा काही वेळ आलाच नाही. आणि मी जास्त इंटरेस्ट घरी गेल्यानंतर सकाळी एक 10-15 मिनिटं न्यूज, संध्याकाळी एक अर्धा एक तास न्यूज, हेच बघत असतो. पिक्चर हा विषय राजकारणामध्ये 29 वर्ष कधीच योगायोगाने पिक्चर बघायचा योग आला नाही. कधीतरी असं क्वचित एकाच दिवशी मला वाटतं असं आलेला, एकाच दिवशी कधीतरी वर्ष 6 महिने 2 वर्षातून मला वाटतं 29 मध्ये 1-2 पिक्चर बघितले असतील. तो लास्ट पिक्चर कौन सा देखा था सर आपने? लास्ट पिक्चर आपण हा बघितला होता ना, कुठला, धर्मवीर. उसका कोई डायलॉग सर? डायलॉग धर्मवीर पिक्चर अभी मैं देखा था, उसमें एक ही डायलॉग था, गद्दार को माफी नहीं. वाह। वही दिमाग में बैठ के वही पिक्चर में 29 साल में देखा हूँ. और सर गाने में आपको कौन से पसंद है, किस टाइप के? नहीं, सच्ची बोला तो मैं गाना बिना मेरे को ज़्यादा इंटरेस्ट नहीं, क्योंकि जो चीज़ मैं मेरे जिंदगी में 18 साल से मेहनत करते आ रहा हूँ, उतना वो टाइम नहीं दे सका हूँ. और उनके बाद मैं पॉलिटिक्स में जब भी 29 साल काम कर रहा हूँ, तो ये सब चीज़ नहीं कर ही नहीं सकते. वो हिसाब से गाना ये सब चीज़ नहीं हो. तो बचपन में जब रहते हैं सर, बहुत सारी इच्छाएं होती हैं कि हम जब बड़े हो जाएंगे तो ये काम करेंगे या ये चीजों को पूरा करना है. तो सर बचपन की कोई ऐसी इच्छा या हॉबी जो अभी जाकर आपने कंप्लीट किया हो? बचपनमध्ये हॉबीमध्ये मी ज्यावेळेला 10वी-11वी पर्यंत सातारला कॉलेज शाळा केली, त्यावेळेला आईवडिलांची काय इच्छा होती की तू बाबा नोकरी कर, कामधंदा कर, राजकारणात पडू नको. पण शेवटी पहिल्यापासून ज्यावेळेला मी 10वी सोडली, 10वी साताराहून इकडे आलो, त्या दिवसापासून म्हणजे मी वयाच्या 18व्या वर्षापासून 17 वर्षापासून 24 तास 15 तास मेहनत करत होतो. मुंबईमध्ये एक सामान्य कंपनीमध्ये ऑफिसमध्ये काम होतो. 16 तास रिक्षा चालवायचो, 15 तास पानपट्टीवर बसवायचो, सकाळी 5 वाजल्यापासून लोकांचं घरी दूध टाकायचं. म्हणजे शेवटी मेहनत करून आलो. हॉबी म्हणजे वयाच्या लहानपणी तर गावामध्ये तर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक त्यावेळेची मजा वेगळीच असायची. आताच्या तरुणांना ते काय मजा घेता येणार नाही. पण आम्ही 17-18 वर्षी ज्यावेळेस नवी मुंबईत आलो, त्या दिवसापासून आयुष्यभर मेहनत करत आलो. आज पण 50 वर्ष झाले, आज पण त्याच यांनी मेहनत सकाळपासून संध्याकाळी मेहनत करत असतो. जो राजनीतिक करियर में सर अपने ऐसा कौन सा ऐसा काम होगा सर जो आपके दिल को छू गया हो, लगा हो कि अब मेरा जो नगर सेवक बनने का जो दायित्व था, जिस लिए बने थे आप, वो साकार हो गया है? ऐसा कोई काम? काम तर मी काम बघितलं 2021 साली देशामध्ये जो करोनाच्या याने अहंकार मारला होता. आणि पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला मी खाली उतरलो, जनता कर्फ्यू होता, त्या दिवशी स्टेशनला बघितलं, रस्त्यावर सर्व हॉटेल रेस्टॉरंट सर्व बंद होते. मग मी कॅटरिंगवाल्याकडे गेलो, त्याला सांगितलं की मला सकाळी एक 300-400 खिचडी भात चपाती असे बनवून दे संध्याकाळी. आणि ते बघितलं आणि ती परिस्थितीवर रस्त्यावर कोण म्हणजे एक कुत्रं पण नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये मनाला एक लागून गेलं. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं, म्हणजे 350-400 शुगर असता वेळे, 115-16 किलो वजन असता वेळे, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये लोक रस्त्यावर यायला घाबरतच होते. पण माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे करोनामध्ये जे मी घरोघरी काम केलं आणि या विभागामध्ये मी 7-7, 8-8 वेळा छोटं मोठं एक मदत केली. मदत म्हणण्यापेक्षा त्यावेळेला ती नागरिकांना गरज होती, कारण त्या नागरिकांमुळे आपण मोठं झालो होतो. म्हणजे मास्क असतील, सॅनिटायझिंग असेल. मी सॅनिटायझिंग तर माझा स्वतःचा मुलगा सकाळी मशीन घ्यायचा. युवा सेनेचे एक 2-3 कार्यकर्ते होते, सुनील पाटील, प्रतीक, विधाते, ही सर्व कार्यकर्ते होते. आणि त्यापर्यंत रस्त्यावर कोण नसायचं. आणि त्या परिस्थितीमध्ये मी 25 ते 45 हजार किलो साहित्य या ऑफिसमध्ये भरून घरोघरी वाटण्याचं काम केलं. लोकांच्या गेटपर्यंत, मग भाज्या असेल, आणि दर आठवड्याला सॅनिटायझर असेल, मास्क वाटप असेल, आर्सेनिक गोळ्या असेल. आणि पेशंट तर तुम्हाला मी तर सांगतो, त्यावेळेला लोकांकडे एवढा पैसा होता, पण पैसेवाल्यांचे वडील गेल्यानंतर जी परिस्थिती होती की स्मशानात जायला कोण, आम्ही तर किट घालून स्मशानामध्ये त्या मृत्यू झालेल्या व्यक्ती घेऊन जायचो. आणि त्या परिस्थितीमध्ये तो आज पण मनामध्ये एक असं वाटतं की त्या परिस्थितीमध्ये 2.5 वर्ष घरचे ओरडायचे, जावं तुम्हाला शुगर आहे हे. पण मी त्यावेळेला सांगायचो, माझ्या मागं या नागरिकांचा आशीर्वाद आहे, शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे. हे जर नागरिक बाळासाहेब नसते तर मी आज उदयास आलो नसतो. त्यामुळे माझं कर्तव्य. त्यामुळे 2.5 वर्ष कुणाला तुम्ही विभागामध्ये जाऊन विचारा की विजय माने पहिल्या दिवसापासून जो
जोपर्यंत करोना होता तोपर्यंत रस्त्यावर काम करत होता आणि तेच मनाला एक समाधान वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मला जर राजकारणात नसतो तर मला लोकांची सेवा करतात. कारण त्यावेळेला हॉस्पिटलचा विषय होता, बेड भेटत नव्हते, पेशंट भेटत नव्हते. आपल्या तर महानगरपालिकेमध्ये एवढी चांगली सुखसोयी केली होती. म्हणजे ह्या परिस्थितीत मनाला आज वाटतं की माझ्या 29 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी राजकारणामध्ये किती कामं केली असतील त्याच्यापेक्षा 2.5 वर्ष माझ्या आयुष्यामध्ये जे मी करोनामध्ये लोकांना जी मदत करण्याची किंवा लोकांना जे सहकार्य करण्याचं काम केलं ते माझ्या आयुष्यात विसरणार नाही. ओके सर. सर जैसे जो नगर सेवक आपके पास बहुत सारी प्रॉब्लम भी जनता लेके आती होगी कि उन्हें जो जो प्रॉब्लम होता है और आपने बहुत सारे काम भी किए, तो सर एज ए प्रॉब्लम जनता आपके सामने क्या क्या प्रॉब्लम लेके आती है जिसका समाधान आप करते हैं? तसा हा विभाग मी नगरसेवक म्हणून या विभागात काम केले. इथले छोटे 18 स्क्वेअर मीटरचे घर, 25 स्क्वेअर मीटरचे घर, ते छोटे विषय होते. ड्रेनेजचा विषय होता, रोड नव्हते, उद्यान नव्हते, शाळा नव्हती, भाजी मार्केट नव्हतं. आणि ते खरोखर मला माझ्या आयुष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी करण्याचं श्रेय मिळालं. कारण सत्ता नसताना काम करणं खूप अवघड असतं आणि त्या परिस्थितीमध्ये या विभागामध्ये म्हणजे तुम्ही अगदी मला गर्व म्हणणार नाही, मला अभिमान आहे की या विभागातील कुठल्याही नागरिक, कारण शेवटी राजकारणामध्ये तुम्ही वेळ दिला पाहिजे. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसणं, दुपारी काय महानगरपालिका तुमचे छोटे उद्योग असतील ते करणं, संध्याकाळी 5 ते 10 ऑफिसला. त्यामुळं जनतेला संपर्कात असणं मुळे काही तशा अडचणी येत नाही. कारण प्रत्येक नागरिक, तुम्ही अगदी मला गर्व नाही, अभिमान आहे की तुम्ही या विभागामध्ये विजय माने म्हणून कुणाला विचारा, माझ्याबद्दल एक जरी व्यक्ती बोलली की विजय मानेने ऑफिसमध्ये भेटत नाही, विजय मानेने नगरसेवक असताना 15 वर्षात काही कामं केली नाही, अशी परिस्थिती का झाली नाही? कारण मी 24/7 काम करत असतो. कुठल्याही व्यक्तीचा फोन आला तर त्याला हॉस्पिटल असू द्या, शाळा असू द्या, आंदोलन असू द्या, ह्या सर्व गोष्टी करण्याचं मी काम केलं. त्यामुळं मला या विभागामध्ये आज पण समाधान आहे की कोण असं बोलणार नाही की इथे काम नाही केलं. सर आने वाले समय पे जो आपने लक्ष्य बनाया है नगर सेवा का, आपने बहुत सारा काम किया, हमारे चैनल ने भी उसको देखा है और कवरेज भी दिया है उसको. सर मैं जानना चाहूंगा आने वाले समय पर आपका कमिटमेंट जनता के लिए क्या होने वाला है और जनता जो उम्मीद लेके आ रही है, आपको क्या लग रहा है क्या क्या चीज बचा है आपके लाइफ में जो आप करना चाहते हैं? आज तुम्ही बघितलं असेल देशामध्ये राजकारण कुठल्या पातळीवर चाललेलं आहे. ईडी, सीडी, सीबीआय ह्या परिस्थितीत चाललंय. जनतेला राजकारणाची तशी काही पडलेली नाही, पण नगरसेवक हा जनतेच्या संपर्कात असतो. त्यामुळे या विभागातील नागरिकांना इथे लोकांना काय देऊ शकतो? लोकांकडे घरं आहेत, लाईट आहे, पाणी आहे, सर्व गोष्टी आहेत, रोड आहेत, रस्ते आहेत, उद्यान आहे, जिम आहेत, सर्व गोष्टी आहेत. फक्त लोकांना एकच या विभागामध्ये शांतता पाहिजे आणि लोकांना हेच पाहिजे की नगरसेवक आपला अडीअडचणीला 24/7 भेटला पाहिजे. त्यामुळे मी जनतेला अपील करेल की या विभागामध्ये शांतता राखणे, लोकांना 24/7 सेवा देणारा नगरसेवक असावा. आणि येणाऱ्या काळामध्ये गेली 29 वर्ष प्रत्येक व्यक्ती, आज तुम्ही घरोघरी गेला तर 18 स्क्वेअर मीटरची घरं आहेत, मग लिकेज होतात, ड्रेनेज लाईन चॉकअप होती, तर त्या लोकांची एकच अपेक्षा की आमचं घर कुठेतरी मोठं व्हावं. तर मी या ईश्वराला एवढंच सांगेन की माझ्या हातून जर या नागरिकांसाठी जर रिडेव्हलपमेंटचं चांगलं काम करता आले, राजकारण विरहित, कारण मी तर प्रत्येक सोसायटीला आव्हान करतो जातो की तुम्ही तुमची सोसायटी स्वतः रिडेव्हलपमेंट करा, कुठल्या राजकारणाने नादाला लागू नका. हेच जर माझ्या हातून जर मला करता आलं तर माझ्या आयुष्यामध्ये, कारण जे 18 स्क्वेअर मीटरमध्ये छोट्या, मला आज आठवतंय माझ्या आयुष्यामध्ये मी 18 स्क्वेअर मीटर घरी आई, वडील, भाऊची फॅमिली, 3 फॅमिली राहायचो. त्याच्यानंतर माझी लहान मुलं झाली, म्हणजे 10 लोक आम्ही एका रूममध्ये राहायचो. की ह्या परिस्थितीमध्ये आज तीच परिस्थिती आहे लोकांची, आणि ती परिस्थिती जर मला काय करता आली, तेच जर माझ्या आयुष्यामध्ये एक चांगलं काम केलं असं माझ्या आयुष्यामध्ये वाटेल. सर मेरा सवाल एक रहेगा, आपके लिए राजनीति का मतलब क्या है और आप अपने राजनीतिक गुरु किसको मानते हैं सर? राजनीतिक आमच्यासाठी हीच आहे, कारण जे राजकीय गुरु तसं माझे आई वडील आहेत, या विभागातील नागरिक आहेत, आणि त्याच्या पलीकडे जाऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. कारण ते जर नसते तर सामान्य कार्यकर्ता, मी तुम्हाला बोललो की माझ्या मागं कुठलं राजकीय वलय नाही, माझे वडील कुठले गावचे सरपंच नव्हते, माझे वडील कुठले जिल्हा परिषद सदस्य होते, माझे वडील एक सामान्य व्यक्ती होती की जी खेतवाडीसारख्या ठिकाणी गावच्या गाळ्यावर राहून हातगाडी चालवून स्वतःचं पोटपाणी सांभाळून आमच्यासारख्या आम्ही 2 भाऊ 1 बहिणीची वाढवण्याचं काम केलं. त्यामुळे राजकीय गुरु हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना स्वरूप बाळासाहेब ठाकरेच होऊ शकतात. और राजनीति का मतलब सर आपके लिए? राजनीतीचा मतलब देखो, राजनीती करणाऱ्याला मी तर प्रत्येक राजकारण्याने हेच सांगतो की राजनीती कधी करायची, फक्त निवडणूक आली 10-15 दिवस निवडणूक करा. आज तुम्ही मुंबईमध्ये बघितलं असेल
गेली 29 वर्ष आम्ही राजकारण करतोय, पण आम्ही असं कुणाशी द्वेष भांडणं का केले नाही? कारण शेवटी राजकारणामध्ये निवडणूक आहे, जनता ठरवलेलं असतं की 15 दिवस फक्त राजकारण करा, आणि गेली 29 वर्षे हेच करत केलंय. आणि हीच राजनीती जर प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक राजकारण्याने केली तर नवी मुंबई हे 21व्या शतकातलं शहर आहे. या ठिकाणी आज सुख, शांती आणि लोक राजकारणाला, खरोखर मी राजकारणी असून सांगतोय, आज ज्या देशामध्ये परिस्थिती, आज तुम्ही बघितलं असेल, महागाई, भ्रष्टाचार, काय कोर्ट कचेऱ्या, ह्या सर्व गोष्टीमध्ये राजकारणी व्यक्ती समाजाला काय पडले नाही. म्हणून सर्व राजकारण्यांना मी सांगतो की लोकांशी प्रेमाने राहून राजकारण करत राहा, हीच खरी राजनीति असेल. सर, राजनीति में एक होता है मतभेद, दूसरा होता मनभेद. तो आपको क्या लगता है सर, राजनीति में मतभेद होना चाहिए या मनभेद होना चाहिए? देखो, मैं वही बात कर रहा हूँ कि मतभेद मतलब एक बातों से दूसरे ही नहीं निकालना. देखो, वही मतभेद कभी होते कि अभी 29 साल से हम लोग ये नई मुंबई में काम कर रहे हैं. शिवसेना शिवसेना का काम कर रहे हैं, राष्ट्रवादी का कर रहे हैं, कांग्रेस का कर रहे हैं, बीजेपी कर रहे हैं. तो वही हिसाब से नई मुंबई में आप देखो, देश में या महाराष्ट्र में कुछ भी होने दो, लेकिन नई मुंबई में जो हिसाब से पॉलिटिक्स वाले सब पक्ष के पब्लिक जो हिसाब से काम करते, वो हिसाब से पूरा देश में किधर ऐसा काम नहीं होता रहे. नहीं सर, सो मेरा एक बहुत ही टफ क्वेश्चन है, लेकिन आप इसका आंसर दे भी सकते हैं और स्किप भी कर सकते हैं. अपनी पार्टी शिवसेना में सर आपके बहुत सारे गुरु हैं, सम्मान भी है, फ्रेंडशिप भी होगी, लेकिन विपक्ष में सर आप किसको सही लीडर मानते हैं और किस काम से आप खुश हुए उनके? तसं राजकारणामध्ये मी बघितलं, राजकारणामध्ये विरोधक म्हणण्यापेक्षा किंवा काय म्हणण्यापेक्षा मी राजकारणामध्ये ज्या वेळेला शरद पवार साहेबांना भेटलो, त्यावेळेला आम्ही शिवसेनेचे सर्व नगरसेवक, राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्यावेळेला दिल्लीला गेलो, त्यावेळेला पवार साहेबांनी आम्हाला, मला एक आज पण आठवतं, एक 25 वर्षापूर्वी 2007 साली जो विषय सांगितला होता की नवी मुंबई हे सिमेंटचं जंगल होऊन देऊ नका. मग शेवटी व्यक्ती राजकारणात, त्यावेळेला आम्ही तर शिवसेनेमध्ये, पवार साहेब तिकडे होते, मग त्या व्यक्तीला पण मी आज त्यांचा आदर करतो की त्या व्यक्तीने त्यावेळेला सांगितलं होतं. त्यावेळेला आम्ही सर्व शिवसेना, नवी मुंबई महानगरपालिका, सर्व ह्याचे विभागाचे सर्व समितीचे नगरसेवक आम्ही दिल्लीला भेटलो, त्यावेळेला त्यांनी एकच सांगितलं होतं की नवी मुंबई हे सिमेंटचं जंगल होऊन देऊ नका. ह्या व्यक्तीला मी राजकारणाच्या पलीकडे मानतो. सर, इसके साथ ही में रहेगा, विपक्ष से रिलेटेड ये सवाल है. सर, मोदी जी की किस काम से आप खुश हुए हैं और किस काम के आप विरोध में हैं कि वो सही काम नहीं हो रहा है? नाही, मी तर पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती करतो, कारण 2015 साली शिवसेना भाजपची युती म्हणून आपण निवडून आम्ही त्यांच्यासाठी घरोघरी मतं मागायला गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी नागरिकांना, जनतेला हेच आश्वासन दिलं होतं की आपण गरिबी कमी करू, महागाई कमी करू. पण गेल्या 7-8 वर्षामध्ये विरोधक म्हणून मी सांगत नाही, माझे एक नागरिक म्हणून, नवी मुंबईतील एक सुज्ञान नागरिक म्हणून मी पंतप्रधान साहेबांना एक विनंती करतो की आज गॅस त्यावेळेला 400-500 रुपये होता, पेट्रोल 60-70 रुपये होता, आज एवढी महागाई झालेली, तर ते विरोधक न म्हणता एक नागरिक, सुज्ञान नागरिक म्हणून आज ती नागरिकांना गरज आहे. कारण आज आम्ही राजकारणी म्हणून लोकांकडे जातो, लोक म्हणतात की एवढी महागाई झाली, एवढा भ्रष्टाचार झाला आहे, एवढं सर्व डिझेल वाढलं, एवढं CNG वाढलं, एवढा पेट्रोल वाढलं, एवढा गॅस वाढला, साखर डाळ हे डबल टिबल झाले. तर त्यांनी ज्यावेळेला 2014 साली त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं, त्यावेळेला आम्ही घरोघरी जाऊन त्यांच्यासाठी मतदानासाठी भीक मागितली, तर ते कुठंतरी त्यांनी कमी करावं हीच मी त्यांना विनंती करतो. सर, अभी जो सभी नवी मुंबई में चल रहा है, विगत 2 वर्षों से कोरोना के बाद से चुनाव को टाला जा रहा है. कभी चुनाव को टालने का कारण है कोरोना काल का, कभी हो गया आरक्षण के मुद्दे पर टाला गया. तो आपको क्या लग रहा है कि सर 2 साल में जो एक नगर सेवक हैं जो चुन के आए हैं, वो अपने पक्ष में कितना काम कर पा रहे हैं और क्या उनको काम में क्या क्या रुकावटें आ रही हैं? नाही, शेवटी नवी मुंबई महानगरपालिका हे लोकप्रतिनिधी जीवावर चालते. आज तुम्ही बघितलं असेल, म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एवढा भ्रष्टाचार म्हणणार नाही, पण नवी मुंबईमध्ये ज्या काही गोष्टी चालल्यात, कारण शेवटी तिथं लोकप्रतिनिधी असल्यानंतर प्रशासनावर कुठेतरी वचक असते, ती वचक कुठेही राहिलेली नाही. त्यामुळं निवडणुका करोनामुळे लांबल्या का दुसऱ्या काय गोष्टीमुळे लांबल्या त्याचा विषय नाही, पण आज लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी पाहिजे. कारण लोकप्रतिनिधी असला तर आज तुम्ही विभागातील छोटी मोठी कामं असतील, आम्ही नगरसेवक म्हणून जर काम फोन केला तर तिथे अधिकारी आज पण आमचा रिस्पेक्ट करतात. गेली 29 वर्ष आम्ही अधिकाऱ्याशी राहिलो. पण माझी एक विनंती आहे प्रशासनाला की लोकप्रतिनिधी असताना जे नवी मुंबई अजूनही विकसित होईल किंवा जे काही गोष्टी होतील त्याच्यासाठी नगरसेवक महानगरपालिकेत असणं गरजेचंच आहे. कारण प्रशासन
एवढं पळू शकेल. लोकप्रतिनिधी त्याला प्रत्येक गली बिल्डिंग सेक्टर मधली प्रत्येक गोष्ट माहित असते. त्यामुळे लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. यस सर, अभी एक लास्ट मेरा है इस सेगमेंट का. रोड एक्सीडेंट्स बहुत हो रहे हैं अभी, और बड़े बड़े जो हस्तियां हैं अभी पुणे हाईवे पर और भी कई जगह पर अभी दुर्घटनाग्रस्त हो गए थे. तो क्या लगता है सर, रोड सेफ्टी को आपका आने विपक्ष में भी आप हैं सर, तो आपका क्या कदम होने वाला है कि इस पर आवाज उठेगी? नहीं, हम लोग एक महीना पहले ही एक तो साहब बांगर साहब से मिले, जो पाम बीच में सैकड़ों पब्लिक का एक्सीडेंट होते हैं, बहुत जन अपनी जान गंवा देते हैं. हम लोग उनको मिले तो अभी वो बोले थे कि वो उधर बीच में कुछ ऐसा स्पीड ब्रेकर डालेंगे, ये सब डालेंगे. लेकिन पाम बीच रहने दो या ठाना बेलापुर जो अपना सायन एक्सप्रेस हाईवे है, उसके ऊपर एक्सीडेंट होते हैं. तो उस हिसाब से हम लोग विरोधी पक्ष वही बोल रहे कि हर एक आदमी की जान जरूरी है. हर व्यक्ति का, एक व्यक्ति जाने के बाद उनका परिवार के ऊपर जो दुख होता है वो कोई देख नहीं सकते. उसके लिए हम विरोधी पक्ष वही बोल रहे कि आयुक्त साहब को मिलने के बाद कि आप पाम बीच रहने दो या ठाणे बेलापुर जो सायन हाईवे रहने दो, उनके ऊपर आप ध्यान दे दो. तो उन्होंने हमको आश्वासित किया था, और अभी छोटा मोटा पाम बीच में भी छोटा मोटा उनका काम चालू है. तो हमारी यही मांग है कि जो एक्सीडेंट कम होना चाहिए, ये विरोधी पक्ष की मांग है. यस सर. दोस्तों, जैसा कि आपने देखा विजय माने सर से पूरे उनके राजनीतिक कैरियर के बारे में, और ऐसे ही बिना राजनीति से छुए हमने हर सवाल पूछे हैं जो जनता जानना चाहती है. आने वाले समय पर हम आशा करेंगे कि ये अपना काम इसी तेजी से करते रहें, तेज तरार तरीकों से अपनी बात को रखते रहें और जनता के हर प्रॉब्लम का सॉल्यूशन देते रहें. तो बने रहिए द पब्लिक न्यूज 24 के साथ. जय हिंद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.